2 दशकं रखडलेला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रकल्प आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पात लक्ष घातलं आहे। या प्रकल्पाचा आढावा मोदींनी बुधवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी चर्चा करून घेतला। या प्रकल्पासाठी रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची तरतूद केली आहे। मुस्लिम असल्यामुळे आपल्याला घरातून बाहेर काढले असा दावा गुजरातच्या मिसबाह कादरी या महिलेने केला आहे। मिसबाह यांच्या म्हणण्यानुसार वडाळ्यातल्या सांगवी हाईट्स या सोसायटीमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला, मात्र त्या मुस्लिम असल्याचं समजताच त्यांना सोसायटीनं घराबाहेर काढल्याचा त्यांचा दावा आहे। सोसायटीनं मात्र हा आरोप फेटाळला आहे। भाडेकरू आणि ब्रोकरमध्ये झालेल्या वादातून मिसबाह यांना घराबाहेर काढल्याचं सोसायटीच्या सुपरवायझरचं म्हणणं आहे। हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांग पास इथं सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे, मात्र तिथे टॅक्सी आणि ऑटो संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। यात महाराष्ट्रातलेही शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत। राज्य परिवहन सेवेवर संपूर्ण विसंबून राहावं लागत असल्यामुळे पर्यटकांचा प्रचंड खोळंबा होतोय। बस स्टॉपवर प्रचंड गर्दी आहे। 20 तारखेपासून हा संप सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।